मुंब्रा ट्रेन अपघात कसा घडला? नेमकं काय घडले? ठाण्याजवळ दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना घडली. धावत्या लोकल ट्रेनमधून सुमारे 8 ते 12 प्रवासी खाली पडले. ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेत घडली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेगाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती असून यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप रेल्वेकडून अधिकृतरित्या या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वाखालील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ करण्याची गरज मान्य केली. कारण अलीकडच्या काळात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेने 3 सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे ताफ्यात येणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणाली असेल आणि 238 नवीन एसी लोकल गाड्यांमध्ये हे वैशिष्ट्य समाविष्ट करण्याची तयारी आहे. या व्यतिरिक्त भविष्यातील अपघात टाळण्यासाठी विद्यमान गाड्यांमध्ये या सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.